ठरलं तर मग या मालिकेमध्ये नागराजच्या आता एका साक्षीमुळे सगळा भूतकाळ उलगडलाय. मी अडकलो तर सगळ्यांना अडकवणार हे आता महिपत आणि त्या दोघांनी मिळून ठरवलेल्या या गोष्टीमुळे आता नागराजने कोर्टामध्ये जो काही धमाका केलाय आणि त्या धमाक्याच्यामुळे रविराजांना आणि अर्जुनला सगळं सत्य समोर आलेलं आहे. नागराज आणि महिपत यांनी दोघांनी जेलमध्ये प्लॅन करत अचानकपणे कोर्टामध्ये बॉम्बस्फोट करत आता आपल्यावरील सगळे आळ प्रियावरती टाकत सगळे पुराव्यासकट सिद्ध करत रविराज, अर्जुन, सुभेदार, किल्लेदार सगळ्यांच्या समोर प्रियाचं खरं सत्य एक नाही दोन नाही तर अनेक सत्य आणलेली आहेत. आता आपला बचाव करण्यासाठी या दोघांनी नक्की काय केलंय, आपला बचाव करण्यासाठी या दोघांनी प्रियाला कसा बळीचा बकरा बनवलाय, सगळं सगळं आता पद्धतशीररित्या या व्हिडिओमध्ये आणि सत्य ऐकून सायलीला तर आता मोठाच धक्का बसलाय आणि महिपतने मात्र आता डबल गेम खेळलाय. आता महिपतने काय डबल गेम खेळलाय, सत्य समोर आल्यावरती काय घडलंय, या दोघांनी काय प्लॅन केलंय सगळं. इकडे आता नागराज जेलमध्ये आलाय. दोघांनाही अगदी लकीली आमने सामनेची रूमच दिलेली आहे, म्हणजे आमने सामने दोघांना आता इकडे तुरुंगात ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यावरती महिपत त्याला डिवचतोय, काय नागराज शेठ, तुमची बायको काय, तुम्ही काय, तुम्ही सगळे मूर्ख माणसं आहात. त्या बायकोला साधं कळत नाहीये की नवरा जेलमध्ये गेला तर आता तिला तिकडे कोण कुत्रा तरी विचारणार आहे का, तिला साधी अक्कल नाहीये का. आणि तुम्ही तेवढं बायकोला ताब्यात ठेवलं नाहीतच, तुमच्या बायकोला ताब्यात ठेवलं असतं तर कदाचित हे घडलं नसतं. यावरती नागराज म्हणतो, महिपत गप्प बस. महिपत म्हणतो, मी गप्प बसून काय करू, मी माझा शब्द पाळलाय. मी अडकवलंय का तुम्हाला जेलमध्ये, मी काहीही केलेलं नाहीये. जे काही केलंय ते सगळं सगळं तुमच्या बायकोने केलंय. यावरती तो सांगतो, तिचा तर मला बदला घ्यायचाच आहे. यावरती महिपत सांगायला लागतो, बदला घेण्यासाठी तुम्हाला इथून बाहेर पडायला लागेल ना. आता बघा, इथून बाहेर पडण्यासाठी तुम्ही माझा आसरा, मी तुमचा आसरा. आता मी जसं सांगतोय तसं करा. माझी इथे फिल्डिंग आहे, माझ्याकडे फोन सुद्धा आहे. आणि आता मला माझ्या मुलीचं फक्त सत्य बाहेर नाही यायचं आहे. ती चिचुंदरी जर का बाहेर राहिली ना तर माझ्या मुलीचं सत्य बाहेर येण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून म्हणून मला माझ्या मुलीचं सत्य बाहेर येऊन द्यायला नको आहे. या कारणासाठी त्या चिचुंदरीला अडकवायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय, नागराज काय प्लॅनिंग काय महिपत शेठ, मी सगळं तुमच्या सोबत आहे. मला एकदा इथून बाहेर पडू द्या आणि इथून बाहेर पडल्यावरती मग मग काहीही झालं तरी सुद्धा मी काय सोडत नसतो. यावरती तो त्याला प्लॅनिंग सांगतो, इथे माझी माणसं आहेत आणि त्या माणसांच्याकडे आता मोबाईल आहे, तुम्हाला पण एक मोबाईल मिळेल. त्याच्यातून तुम्ही आता मी जशी सांगतो तशी सूत्र हलवायची. या दोघांचं आता कोर्टामध्ये जायच्या आधीच तुरुंगात प्लॅनिंग ठरतं. आणि आता नागराज तर सूडबुद्धीने पेटून उठलेला असतो आणि जर प्रियाला अडकवून आपली मान सुटत असेल तर तो का नाही करणार. आणि त्यासाठी महिपत आणि नागराज दोघं एकत्र येऊन प्रियाला बळीचा बकरा बनवायचं ठरवतात आणि आता प्रियाचं भांडं फोडायचं ठरवतात. बरं, आता हे सगळं चालू असताना कोर्टाची तारीख आलेली आहे आणि स्वतः ही केस लढण्यासाठी अर्जुन आणि रविराज हे दोघंही जण सज्ज झालेत. दोघं मिळून ही केस लढायची असं आता ठरवत आहेत आणि त्याच कारणासाठी दोघं आता जायला निघालेले आहेत. दोघं ज्या वेळेला तिकडे जायला निघतात त्यावेळेला अर्जुन सांगतो, सिनियर काय बघतोयस काय तू. यावरती रविराज सांगतात, अरे काही नाही, म्हणजे खरं सांगायचं तर आता माझ्याच ॲक्सिडेंटच्या केसची सगळी स्टडी करतोय मी. यावरती अर्जुन म्हणतो, केसची स्टडी करतोयस म्हणजे काय. त्यावरती तो म्हणतो, म्हणजे याच्यामध्ये काही लूफॉल राहिलेत का ते बघतोय. बघ ना, म्हणजे तसं बघायला गेलं तर या केसच्या स्टडीमध्ये अजून सुद्धा मला एक गोष्ट वाटते की नागराजने हे पैशासाठी केलेलं असलं तरी सुद्धा काहीतरी गडबड आहे. यावरती अर्जुन म्हणतो, गडबड आणि ती कसली. त्यावरती रविराज म्हणतो, बघ या ॲक्सिडेंटच्या नंतर आपल्याला तन्वी तर भेटली, पण तन्वी भेटल्यानंतर मग आता तिचं पूर्ण वागणं बोलणं हे तर बदललंय आणि त्यामुळे मला ना वेगळा संशय येतोय. अर्जुन म्हणतो, संशय कसला संशय. रविराज त्याला सांगायला लागतात, काहीतरी गडबड आहे आणि आता तन्वीचं महिपत आणि नागराज सोबतचं असणं हे सुद्धा मला खटकतंय. अर्जुन म्हणतो, हे तर आम्हाला पहिल्यापासून खटकत होतं, पण त्याचा इथे काय संबंध. रविराज म्हणतात, थांब, कोर्टामध्ये जर सत्य अजून काही भयंकर असेल तर ते जाणून घ्यायचे अनेक मार्ग आहेत. इकडे ज्याप्रमाणे रविराज आणि म्हणजे ज्याप्रमाणे नागराज आणि महिपत यांनी प्लॅनिंग केले त्याचप्रमाणे अर्जुन आणि रविराज हे सुद्धा केसच्या आधी सगळं प्रिपरेशन करतायत आणि खूप मोठं त्यांनी सुद्धा प्लॅनिंग केलंय.
बरं आता हे सगळं चालू असताना मग लगेचच कोर्टाची तारीख येते, म्हणजे कोर्टाचा वेळ येतो आणि कोर्टामध्ये हिअरिंग सुरू होते. हिअरिंग सुरू झाल्यावरती सगळ्यात पहिले आता इकडे अर्जुन सगळं सत्य सगळ्या मीडियासमोर मांडतो, की नक्की काय झालं होतं, कसं झालं होतं आणि रविराज किल्लेदार यांचा जो काही 22 वर्षापूर्वीचा अपघात झाला होता, तो अपघात करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून ती आहे नागराज किल्लेदार. असं म्हटल्यावरती कोर्टामध्ये आता ऑलरेडी सगळ्यांना मीडियामुळे, सोशल मीडियामुळे कळलेलंच आहे आणि त्यामुळे मग आता नागराजला बोलवलं जातं. नागराजला बोलवल्यावरती आता इकडे नागराजला सांगितलं जातं, सांगा तुम्ही हे सगळं का केलं होतं? यावरती नागराज आपला गुन्हा कबूल करायला तयारच नाहीये आणि त्यावरती मग आता इकडे रविराज म्हणतात, मुळातच यांनी यांनी जो काही प्लॅन केला होता, तो प्लॅन यांचीच बायको सुमन हिनेच आता सगळ्यांच्या समोर आणलेला आहे आणि म्हणूनच त्यांची साक्ष कोर्टामध्ये निर्णायक ठरेल. मुळातच हा भाऊ माझ्या आता जीवावरती उठला होता हे सांगणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, तर ही याची स्वतःची बायको आहे आणि जरी हा माझ्या जीवावर उठला असला तरी ती मात्र बायको माझ्यासाठी याच्या विरोधात केलेली आहे. आणि त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, का केलं हे सगळं तुम्ही? आणि तुम्ही महिपतला यासाठी सुपारी दिली होतीत ना, आणि त्यामुळे महिपतची साक्ष सुद्धा निर्णायक ठरणार आहे आणि त्याआधी माझ्याकडे असलेले परिस्थितीजन्य पुरावे हे सुद्धा मी सादर करू इच्छितो. असं म्हणत अर्जुनने आता इकडे ते पुरावे सादर केलेत आणि पुरावे सादर केल्यावरती सगळ्यांना धक्का बसलाय, कारण आतापर्यंत घरी जे काही माहीत नव्हतं ते सगळं अर्जुनने सांगितलंय. अर्जुनने सांगितलंय की ज्या वेळेला म्हणजे सुमन काकू म्हणजे यांचीच मिसेस, त्यांना संशय आला होता की या मुळातच काहीतरी महिपतचा साथीदार आहे म्हणून त्यांनी पाठलाग केला. पाठलाग केल्यावरती मग मात्र त्यांना किडनॅप केलं आणि किडनॅप केल्यावरती जे काही प्रकार घडला तो प्रकार त्या स्वतः येऊन सांगतील. आता सुमनची तब्येत बरी नसल्या कारणाने तिला आता बसून साक्ष देण्याची परवानगी मागितली जाते आणि सुमनला ती बसून साक्ष देण्याची परवानगी मिळते. सुमन आता सांगायला लागते की मी यांचा पाठलाग केला, मग यांनी मला पाहिल्यानंतर मग आता यांनी मला पण किडनॅप करून ठेवलं जिथे महिपत होता आणि महिपतला सुद्धा यांनीच किडनॅप करून ठेवण्यात आलेलं होतं. आता इकडे नागराज आपल्या सफाईमध्ये बोलायला लागतो, जर का मी महिपत शिकरे यांना स्वतः किडनॅप केलं होतं किंवा महिपत शिकरे यांच्या विरुद्ध मी स्वतः होतो, तर मग मी दादाचा खून का करेन किंवा महिपतलाच हा खून करण्याची सुपारी का देईन? काहीतरी बोलण्याचं तारतम्य ठेवा. हा जो काही इतिहास आहे ना, हा इतिहास खूपच वेगळा आहे. या इतिहासाचा मी आज उलगडा करणार आहे. आत्तापर्यंत मी गप्प बसलो होतो, पण यापुढे मी गप्प बसणार नाहीये. जे काही आहे ते सगळं सत्य आता समोर आलंच पाहिजे. प्रत्येक वेळेला आता इकडे मी गप्प बसलो, पण नाही, या वेळेला गप्प बसणार नाहीये. याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं कारस्थान असणारी व्यक्ती समोर आणणार. तितक्यात अर्जुन कोणतीही व्यक्ती समोर आणायची गरजच नाहीये. मुळातच यांनी 22 वर्षापूर्वी खुनाचा प्रयत्न केला, हा तर या मोबाईल रेकॉर्डमध्ये त्यांनी स्वतःच कबूल केलाय. पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे काही महिन्यांच्या पूर्वी प्रतिमा किल्लेदार म्हणजे रविराज किल्लेदार यांची बायको या घरात येण्याच्या आधी यांनी स्वतः आता तिचा मृतदेह, एक वेगळीच बॉडी आणली आणि तिची आयडेंटिटी पटवून ठेवली. तिची आयडेंटिटी पटवून आता ह्यांनी तीच ती आहे असं सुद्धा सांगण्यात आलं. घरातलेच दागिने नेऊन तिच्या आता अंगावरती, त्या बॉडीच्या अंगावरती घालण्यात आले आणि त्या बॉडीच्या अंगावरती दागिने घालून मग आता ती बॉडी त्यांचीच आहे हे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यासाठी सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत. असं म्हणत अर्जुनने तडफदारपणे एक एक पुरावे मांडलेत. मुळातच जे सिटी हॉस्पिटलमधून ती बॉडी गायब करण्यात आली ते सुद्धा महिपत आणि आता इकडे नागराज काका यांचंच काम होतं. असं म्हणत एक करत अर्जुनने सगळे पुरावे आणलेत आणि नागराजला काही बोलायला चान्सच दिलेला नाहीये. आता मात्र नागराज आणि महिपत यांनी केलेला प्लॅन आता वर्कआउट होण्याची वेळ आलेली असते आणि अचानकपणे इकडे आता नागराज बोलायला लागतो, ती बॉडी मी आणलीच नव्हती, ती बॉडी आणणारी व्यक्ती आता वेगळीच होती. ती बॉडी आणणारी व्यक्ती होती ती म्हणजे स्वतः यांची मुलगी तन्वी. आता मात्र रविराजांना मोठा धक्काच बसलाय. नागराज काय बोलतोयस तू? म्हणजे आता तन्वी आहे खोटारडी, तन्वीने केले महिपतची मदत, पण या सगळ्यामध्ये ती का स्वतःच्या आईची बॉडी आणून तिला आता मारण्याचा हे करेल? स्वतःवरती असलेला आळ तू तिच्यावरती घेऊ नको, खबरदार. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे रविराज चिडल्यावरती तो म्हणतो, दादा
त्याला तुला माहिती नाहीये, हा मुळातच सगळा प्लॅनच आहे तो म्हणजे तन्वीचा. यावरती रविराज म्हणतात, काय वेड लागले तुला? आणि आता तन्वी कितीही कशी असते तरी आपल्या आईचं हे का करेल? यावरती तो म्हणतो, का हिने आपल्या आईच्या गोळ्या नव्हत्या का बदलल्या? गोळ्या बदलून तिला वेड ठरवण्याचा प्रयत्न तर केला. आठव आठव तुला काय सांगतोय ते. आणि त्यानंतर मग आता रविराज म्हणायला लागतात, हो हे केलं होतं तिने. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो म्हणतो, तेच सांगतोय मी, कारण याचं कारण सुद्धा ठोस आहे. यावरती मग तो सांगायला लागतो, मी याच्याबद्दलचा पुरावा सुद्धा देऊ शकतो. यावरती रविराज म्हणतात, तू आणि पुरावा? यावरती तो सांगतो, हो, मुळातच ती बॉडी तिनेच आणली होती. जर का त्या हॉस्पिटलमधल्या नर्सला तुम्ही विचारलत ना, तर तर आता तुम्हाला समजेल की ती बॉडी आणण्यासाठी कोण गेलं होतं. मी गेलो होतो का तिकडे तन्वी गेली होती ते. आणि त्यामुळे तुम्ही माझ्याकडे असलेला पुरावा सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. आता इकडे तन्वीने महिपत आणि आता नागराज यांची मदत केली असेल 100%, पण सध्याच्या घडीला हे फक्त आणि फक्त आपला बचाव करण्यासाठी हे सगळं बोलत आहेत. मुळातच आता इकडे तन्वीचा हात आम्हाला याच्यात काही दिसलेला नाहीये. आता हा सुद्धा प्लॅन आहे, तो म्हणजे रविराज आणि अर्जुन यांचा. कारण नागराजकडून जर सत्य काढून घ्यायचं असेल तर त्यांच्या कोणत्याही गोष्टीवरती आपण विश्वास ठेवायचाच नाही सुरुवातीला. आणि मग नागराज सगळं सत्य बोलेल, कारण कारण या दोघांना घरी असतानाच त्यांचं बोलणं झालेलं आहे की काही झालं तरी याच्यामध्ये या दोघांना मदत करणारा तिसरा साथीदार सुद्धा कोणीतरी आहे. आणि त्या तिसऱ्या साथीदाराचं नाव काढून घेण्यासाठी हा ड्रामा रचलेला असतो. मग आता तो म्हणतो, ठीक आहे अर्जुन, तुला विश्वास बसत नाहीये ना, तर आता मी तुम्हाला सगळं सत्य पहिल्यापासून सांगतो. आणि तो आता महिपतकडे बघतोय. महिपतने त्याला आणि मग तो सांगायला लागलाय, मुळातच या सगळ्याची मास्टर माइंड प्रिया आहे. 22 वर्षापूर्वी आम्ही केलेला अपघात ही आमची चूक होती. त्याची मला खूपच लाज वाटली. आणि त्यानंतर मी स्वतःहून माझी वहिनी आणि भाची हिला आता शोधायला गेलो होतो. आणि खरं सांगायचं तर आता मी माझी वहिनी आणि भाची हिचा शोध घेत असतानाच तोतई प्रिया तन्वी बनून आमच्या घरात आली. तोतया प्रियाने तन्वी बनून जी एंट्री केली ना, आणि त्यावेळेला मला सगळ्यात पहिले मला समजलं होतं की ही तन्वी नाही आहे. पण पण हिला माहिती होतं की मी 22 वर्षापूर्वी अपघात केलेला आहे. आणि त्याचमुळे माझा 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचं सत्य सांगून ती मला ब्लॅकमेल करत होती. ब्लॅकमेल करत करत तिने मला आणि महिपत आम्हाला दोघांनाही या सगळ्यात अडकवलं. आणि त्यानंतर जे काही मी सांगतोय तेच खरं आहे. हिनेच तिच्या आईची डेड बॉडी खोटी कोणाची तरी आणून स्वतः आता समोर आणली होती. याचा पुरावा माझ्याकडे ढळढळीत आहे. कारण मुळातच ही तन्वी नाहीये, ही तोतई तन्वी आहे. प्रेक्षकांनो, जे अपेक्षित होतं ते सगळं सत्य समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर प्रिया आता म्हणते, का खोटं बोलताय तुम्ही, मला अडकवण्याचा का प्रयत्न करताय? आणि त्यावरती आता मात्र अर्जुन म्हणायला लागतो, तुला अडकवण्याचा प्रयत्न? आणि कोण करते तुला अडकवण्याचा प्रयत्न? मुळातच नागराज काका आत्ता खरं सत्य बोलतायत. बोल तन्वी. आता तन्वीकडून सत्य काढून घेण्याची ही एकच संधी अर्जुनला दिसते आहे. आणि तो म्हणतो, बोल आता तू सांग काय सत्य आहे ते. त्यांनी त्यांची बाजू तर मांडलेली आहे, पण आता तू काय सत्य आहे ते सांग. यावरती ती सांगते, मुळातच मला इथे आणण्यात आलं ते महिपतकडून. हो हो हो, नाहीये मी खरी तन्वी, पण मी इथे स्वतःहून आलेली नाहीये माझ्या पायावरती चालत. यांनी आता यांच्या केसमध्ये सगळं हे करण्यासाठी मला आता तन्वी बनून इथे आणलंय. आणि आता मी कंटाळले. आता उलट माझ्यावरती ते आरोप करतायत. हा आरोप मी कधीच सहन करणार नाही. असं म्हणत प्रिया आता चांगली चिडले आणि चिडून ती सांगायला लागते, हो हो हो, यांनीच मला आणलंय. यावरती अर्जुन सांगतो, काय यांनी तुला आणलं? मग खरी तन्वी कुठे आहे? आता मात्र प्रिया जराशी गडबडले आणि प्रिया सांगते, मला नाही माहिती, ते यांनाच माहिती आहे. नागराज म्हणतो, ही खोटं बोलते, हिने खऱ्या तन्वीला मारलंय. असं म्हणत आता इकडे लगेचच प्रियावरती घाणेरडा आरोप केल्यावरती अर्जुन म्हणतो, काय काय हे सगळं? आम्हाला सत्य कळलंच पाहिजे. मग मात्र प्रिया गडबडते. आपल्यावरती जर का आता खुनाचा आरोप येत असेल तन्वीला मारल्याचा, तर मात्र सत्य आता सांगायलाच पाहिजे. आणि त्यामुळे ती म्हणते, हो हो हो, मला माहिती आहे, खरी तन्वी जिवंत आहे, खरी तन्वी जिवंत आहे. आणि ती इथेच या कोर्टात बसले. असं म्हणून प्रिया गप्प बसलेली आहे. प्रेक्षकांनो, जबरदस्त खुलासावरती खुलासा होत आहेत. रविराज चिडलेत, रविराज उठलेत, कोण आहे माझी मुलगी, कोण आहे माझी मुलगी, असं ते विचारतायत. आता मात्र प्रिया चपापले आणि प्रिया शांत बसलेली आहे. आता पुढील भागामध्ये प्रिया सांगणार का खरी तन्वी कोण आहे? अर्धसत्याचा जरी खुलासा झाला असला तरी आता अर्धसत्य जाणून घेण्याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागलेली असते. नक्की काय घडणार येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार.